तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 22 जुलै 2024 आज आपण आलो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की कपाशी पिकावर जेव्हा आपण फवारणी व्यवस्थापन करतो तेव्हा बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये काय रोल आहे. अनेक माध्यमातून आपल्याला सांगितलं ते पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्या, दुसऱ्या फवारणीमध्ये घ्या, तिसऱ्या फवारणीमध्ये घ्या. बुरशीनाशक घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप होतो. खरंच बुरशीनाशकाचा कपाशी या पिकाच्या उत्पादन वाढीस काही महत्त्वाचा रोल आहे का, किंवा बुरशीनाशक खरंच कपाशी या पिकामध्ये गरजेचे आहे का, याची डिटेल आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल तर आपण नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका वर्षाची लिखित स्वरूपात हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जो समोरचा प्लॉट बघायला मिळत आहे, या प्लॉटला 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. 50 दिवसामध्ये इथं फक्त एक फवारणी झालेली आहे. आता वेगळ्या प्रकारचे शेतकरी कपाशी लागवड करतात, त्या ठिकाणी कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होत नाही, किंवा ज्वारीचे असो, मक्याचे असो, अशा शेतामध्ये सुद्धा कपाशीची वाढ होत नाहीत. तर त्या ठिकाणी आपल्या फवारणी व्यवस्थापन 2 आणि आत्तापर्यंत म्हणजे 40 दिवसापर्यंत कमीत कमी 2 खतं आणि 2 फवारणी व्यवस्थापन हे होणे गरजेचे आहे. आता ज्या ठिकाणी रोगत नसेल तर अशा ठिकाणी फवारणी व्यवस्थापनसुद्धा करून फायदा नाही, म्हणजे मित्र कीड मारूनसुद्धा फायदा नाही. आपण जसं शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जरी आपण शेड्यूल घेतला, किंवा कुठल्याही प्रकारचे भारी महाग गॅस पॉयझनसारखे औषधी जर आपण नाही मारले तर आपल्या शेतामध्ये अधिक प्रमाणात आपल्याला खर्च करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी मित्रांनो, तर महत्त्वाचा विषय की कपाशी पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये काय रोल आहे. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जाते की कपाशी पिकावर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे. तर खरंच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशकाची गरज आहे का. शेतकरी मित्रांनो, आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीच्या शेड्यूलनुसार 4थ्या ते 5व्या फवारणीपासून आपल्याला बुरशीनाशकाची शिफारस केल्या जाते कपाशी या पिकावर. शेतकरी मित्रांनो, खरं तर कपाशी या पिकाला फवारणी व्यवस्थापन करताना बुरशीनाशकाची बिलकुल आवश्यकता नाही. आता अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये का शिफारस केल्या जाते, कारण गेल्या 3 ते 4 वर्षापासून कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. आणि बोंडसड जो रोग आहे हा बॅक्टेरिया फंगसपासून तयार होतो. यामुळेच 4थ्या किंवा 5व्या फवारणीमध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर त्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये ट्रेप्टोसायक्लिन याची शिफारस केल्या जाते. आता हा रोग गेल्या 7 ते 8 वर्षापासून आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून अधिक प्रमाणात येत आहे. हा रोग काळ्या जमिनीमध्ये जिथं ब्लॅक सॉईल अधिक आहे अशा ठिकाणी बोंड भरपूर लागतात, पण ते बोंड फुटत नाहीत, बोंड किडे निघतात. त्यासाठी 4थ्या किंवा 5व्या फवारणीमध्ये याची शिफारस अमृत पॅटर्न शेड्यूलनुसार केली जाते. म्हणजे 4थ्या फवारणीपासून किंवा 5व्या फवारणीपासून जेव्हा बोंड लागण्यास सुरुवात होते तेव्हा आपण याची शिफारस करतो. पण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या फवारणीमध्ये सहसा आपल्याला बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता नाही. आणि महत्त्वाचा विषय आहे की कपाशी या पिकावर जे काय आपल्याला पातेगळीसाठी बुरशीनाशक सांगितलं जाते, पातेगळीचा आणि बुरशी जे काय आपण फवारणी करतो त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. शेतकरी मित्रांनो, जर आपल्या शेतामध्ये कपाशी पिकावर रोग असेल आणि अशा ठिकाणी जर आपल्या शेतामध्ये कितीही पाते लागले तर ते झाड हे टिकून ठेवणार नाही. महत्त्वाचा विषय आहे यामध्ये झाड तर चांगल्या प्रकारे मजबूत असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर झाडाचे बोंडसुद्धा चांगल्या प्रकारे मजबूत असणे गरजेचे आहे. आपल्या झाडाचे बोंड बारीक असेल आणि त्याला भरपूर साऱ्या पात्या लागल्या तर तेवढ्या पात्यात ते झाड टिकून ठेवणार नाही, कारण त्या झाडामध्ये तेवढी क्षमता राहत नाही. त्यासाठी आपल्याला झाड निरोगी ठेवायचे आहे, झाडाचे बोंड चांगल्या प्रकारे मोठे ठेवायचे आहे. महत्त्वाचा विषय अंतर सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे, सूर्यप्रकाशसुद्धा जायला पाहिजे, त्यामध्ये हवा कंटिन्यू खेळती राहणं महत्त्वाचं आहे. आणि जे काय आपण बुरशीनाशक आणि पातेगळीचा विषय आहे, बुरशीनाशकाची औषधी टाकल्यानंतर पातेगळ थांबते हे एकदम चुकीचं आहे. आता महत्त्वाचा विषय, काही ठिकाणी पिवळी पाती पडून गळते, त्या ठिकाणी जर आपलं खत लेट झालं असेल किंवा फवारणी व्यवस्थापन करताना आपण चांगल्या प्रकारे फवारणी व्यवस्थापन केले नसेल तर अशा ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाती ही पिवळी पडून गळते. अशा ठिकाणी आपल्याला फवारणी व्यवस्थापन आणि झाड निरोगी ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे की बुरशीनाशक घेत असताना आपल्या 4थ्या किंवा 5व्या फवारणीपासून जे काय आपल्या अमृत पॅटर्नचा शेड्यूल यावर्षी पाऊस समोर कसा राहतो त्यानुसार आपल्याला सांगितलं जाईल, त्याच शेड्यूलप्रमाणे आपल्याला 4थ्या किंवा 5व्या फवारणीपासूनच बुरशीनाशक घ्यायचे आहे. त्या पहिले आपल्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता नाही. आता आपल्या शेतामध्ये पाऊस भरपूर झाला असेल, आपल्या शेतामध्ये हवा खूप झाली असेल, इथं गड्डा पडला असेल या ठिकाणी बुडाखाली, तर अशा ठिकाणी झाडं आपले चिंबून जातात. तर अशा ठिकाणी त्याला सर्वात प्रथम पाणी दाबणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यामध्ये ब्ल्यू कॉपर त्यासोबत
आपण 100 ते 150 ग्रॅम युरिया सोडू शकता। त्यासोबत महत्त्वाचं अजून आहे जे गॅसीच्या गोळ्या असतात मेडिकलमधून घेऊन ते सुद्धा आपण त्यामध्ये प्रति 1 किंवा 2 टाकल्या तर त्याचासुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट यामध्ये मिळू शकतो। त्याचबरोबर ह्युमिक जे रूट झोन नावाने ते हे 30 ml प्रति 20 लिटर पंपसाठी आपण त्यामध्ये टाकू शकता। तर अशा प्रकारे आपण ही ड्रेचिंग करू शकता। पण सुरुवातीला आपल्याला कुठल्याही प्रकारचे फवारणी व्यवस्थापन करताना पहिल्या 3ऱ्या 4थ्या फवारणीपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे बुरशीनाशक घेण्याची गरज पडणार नाही। आता जर बोंडसड हा रोग जर आला नसेल तर अमृतपाटण पद्धतीमध्ये शेवटपर्यंत सुद्धा आपल्याला बुरशीनाशकाची शिफारस केल्या गेली नसते। तर शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावर खर्च करताना आपल्या शेतामध्ये प्लॉट बघून कपाशीचे झाड बघून आपल्याला खर्च करायचा आहे। आता अशा ठिकाणी अशा प्रकारे झाड असेल तर कुठल्याही प्रकारचे बुरशीनाशक किंवा कुठल्याही प्रकारचे जे आपण कोसाइड सल्फर वगैरे WD जे सांगतो ते सुद्धा आपल्याला घेण्याची गरज नाही। महत्त्वाचं आहे आपल्याला झाडाचा हा शेंडा बघायचा आहे। हा शेंडा चांगला क्लीन असणं महत्त्वाचं आहे। या शेंड्यावर जर रोग नसला आणि खालचे पानं पिवळे पडले असतील, लाल पडले असतील, तो विषय वेगळा आहे। खालचे पानं जे आहेत ते पडून जातील त्याचं महत्त्व नाही। महत्त्वाचं जे पानं आहेत वरचे चांगल्या प्रकारे क्लीन राहणे महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृतपाटण यूट्यूब चॅनल। नमस्कार।